काय? सुनबाई कुठे आहे? आवाज दे ना. अगं सुनबाई, अगं सुनबाई. मग तिकडनं आवाज येईल. काय म्हणता सासूबाई? बस हा आवाज ज्या दिशेने येईल त्या दिशेला शोध. सिंपल. गप्पा बस. कुठे ती? मला तुझ्याशी बोलायचंय. वॉशरूमला गेलीये. काय रे, तुला तुझं मत वगैरे काही आहे की नाही? बायकोनी काही विचारलं की लगेच हो काय म्हणतोस बैलासारखा? तुला तुझं काही ठरवता येतं की नाही? ती म्हणाली सिनेमाला जाऊया तर लगेच मान काय डोलतच हो हो म्हणून. लोक काय म्हणतील? बायकोचा बैल झाला. एवढं काय त्यात? तिची इच्छा आहे तर जाऊयात ना फिल्मला. मी कुठे नाही म्हणतेय, पण तिची इच्छा झाली म्हणून का जायचं? मला नाही आवडणार तू बैल झालेला. नाही नाही, आणि तिने आता काही विचारलं ना की सरळ नाही म्हणून सांगायचं. मग ती पण मला विचारेल ना की तू माझ्या प्रत्येक गोष्टीला नाही कसं म्हणतोय. मग मी काय म्हणायचं? म्हणू दे की, नाही तर तिला कळणार कसं? तिच्या होला हो करायचं नाही. मला नाही आवडणार तू बायकोचा बैल झालेला. ती आता आली की मी असं थेट सांगतो नाही. कसं ग माझं शाण पिल्लू? परत म्हण. नाही. हा, कसलं शाणा. कुठल्या फिल्मला जाऊया? नाही, नको. का? आत्ताच तर म्हणालास ना तू फिल्मला जाऊया म्हणून. आपण आता माझा मूड नाहीये. काम आहेत मला. असं काय करतोस रे? काय मजाच करतोस? एकदा हो म्हणायचं, एकदा नाही म्हणायचं. मूड नाहीये म्हणे. सगळा मूड घालवलास. बायकोची काही किंमतच नाहीये. नॉनसेन्स. जाते मी. बाबा, असे भूतासारखे काय समोर येतो? आपला नुकताच संसाराला लागलेला मुलगा जेव्हा असा रात्री बेरात्री असा घाबरून किचन मध्ये येतो ना, तेव्हा मुलाच्या मनातलं जाणून घ्यायला बापाला असं भूतासारखं प्रगट व्हावं लागतं. बाबा, तुम्ही ना एक वेळ माझ्यासमोर भूत बनून या. पण हे फिलॉसॉफिकल नको प्लीज. याची जास्त भीती वाटते मला. प्लीज. काय झालंय? काय झालंय? या सासू सुनेच्या भांडणात ना माझी गोची होते. आईला असं वाटतंय की मी बायकोचा बैल झालोय, त्यामुळे अंकिताच्या प्रत्येक गोष्टीला नाही म्हणायचं असं बजावून सांगितलंय तिने मला. आणि इथे अंकिताला प्रत्येक गोष्टीसाठी नाही नाही म्हणून तिचा वैताग वाढला. बाबा प्लीज हेल्प करा मला. काहीतरी करा तुम्ही. मला वाचवा तुम्ही. ऍटलिस्ट आईला तरी समजवा प्लीज प्लीज. हो, मी समजावतो तिला. पण कसं आहे ना, काही लढाया या आपल्यालाच लढाव्या लागतात. आणि ही तुझी लढाई आहे. तू भीड, मी आहे. अहो बाबा, याला काय अर्थ आहे? नाही, तुम्हाला मदत करायचीच नव्हती तर मग विचारलं कशाला काय झालंय म्हणून? क्योंकि बांटने से दुख कम होता है बेटा. आयुष्यात आपल्याला मदत करणारा नाही भेटला तरी चालेल, पण दुःख बांटणारा हवा. माझ्या आयुष्यात दुःख बांटणारा कुणीच नव्हता. तुला मी आहे. बाबा, आज काहीतरी वेगळाच सूर लागलाय तुमचा. थँक्स. प्रिया हो, बिचारे अगदी एकटी पडली. का? नवरा गेला ना तिचा. हा? आधार द्यायला कुंडी नाही, म्हणून मीच पिलूला म्हटलं जा खांदा द्यायला. नवऱ्याला नाही ग, प्रियाला. दुःखी असेल हो बिचारी. तुम्हीच सांगितलं त्याला जायला? हो, त्यात काय झालं? अगं जीवाभावाची मैत्रीण नाही का त्याची, मग म्हणून पाठवलं हो. आणि तसंही मी त्याला म्हटलं बायकोला कंटाळा असशील तर जा जरा दुसरीकडे चेंज म्हणून. व्हॉट काइंड ऑफ अ वुमन इज शी? स्वतःच्या बायकोचा कंटाळा आला असेल असं आपल्याच मुलाला कोण सांगतं? अगदी तसं नाही का सांगितलं. बायको कशी सारखी कामं सांगते ना, मग काम न सांगणाऱ्या मैत्रिणीकडे जा असं सांगितलं त्याला. आणि तो गेला लगेच? फोनच करते त्याला. सुरू, तुझ्या पिल्लूचा फोन वाजतोय. फोन इथेच विसरून गेलाय. जाऊ दे, आता जे काही तुला बोलायचं ना ते उद्याच बोल त्याच्या बरोबर. आता काय, तो प्रियाकडे गेल्या म्हटल्यावर कधी येईल माहिती नाही ना, सकाळीच येईल नाही का हो? चला. आई,
आई तू मला काय म्हणाली होतीस की सुलू आजीला दवाखान्यात जायचंय. हो. मी तिला दवाखान्यात घेऊन जात असताना तिने गाडी रस्त्यातच थांबवायला लावली आणि मला म्हणाली की तू जा परत घरी. आणि मी वळून बघतो तर काय, ती दवाखान्यात नाही, मग ब्युटी पार्लरला गेली. ब्युटी पार्लर मध्ये. तुम्हीच पाठवलं त्याला हो. आणि मला सांगितलं प्रिया सुकटाणकर आली आहे. काय प्रिया आली आहे आलोचा? ए काय, कुठेही जायचं नाहीये, इकडेच थांबायचंय. कोण आहे ही प्रिया सुकठणकर? प्रिया प्रिया माझी लहानपणीची मैत्रीण आहे. इथे शेजारच्या लेन मध्ये राहायची. तुला माहितीये मी नेहमी माझी लेन तिच्याच घरी जायचो. मारतेस काय? थांबा जरा, एवढं लाजायला काय झालंय? हा लहानपणी ना, मग तेव्हा लेन चुकतातच. आपण आता त्या लहानपणीच्या आठवणी आठवल्या की जरा ते हो, काय काय खेळ खेळायचे. काय बाबा तुम्ही पण ना. जास्त रमायची काही गरज नाहीये. बिचारीचा नवरा गेलाय. काय नवरा गेला? कधी केव्हा कसं? अगं परवाच तिने फोटो टाकलेला फ्रेंड बुक वर तिच्या नवऱ्याबरोबरचा. एक मिनिट पण केलं होतं. सासूबाई, काय बाई आता तुम्ही खरंच? मला जळवायचं म्हणून एका बिचाऱ्या मुलीच्या नवऱ्याला ऑफ केलं तुम्ही? तू नाही का तुझ्या श्रीच्या रमुडीला चिकटवलं स्टेटसवर तुझा मित्र म्हणून? त्याचं काय फसवलंच आम्हाला? का नको करू मी? माझा नवरा माझं ऐकतो, त्यात तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? अरे पण माझा लेक सारखं तुझ्या हो मध्ये हो का म्हणतो? तो काय बैल आहे का बुगू 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 बुगू? पिलू आता त्रास होतो हा? अगं मग नको खाऊ ना ते पोहे. दे मी खातो. पोह्यांबद्दल नाही म्हणते मी, तुझ्या बायकोबद्दल म्हणते मी. मीही भांडू शकते बरं का तिच्या बरोबर, पण नको नको. तुला असं वाटतं ना तू एक 2-5 वर्ष तरी जगावं? 2-5 वर्ष काय? हा चांगली 50 वर्ष हलणार नाही मी इथून. हा मग त्याकरता गप्प बसायचं, शांत राहायचं. नाही नाही, मी गप्प राहू शकते, शांत राहू शकते, पण तुझी बायको टोचून टोचून मारेल मला. वादविवाद स्पर्धेमध्ये 5 वर्ष कॉलेजला मी ट्रॉफी मिळवून दिली आहे आणि तुझ्या बायको समोर नांगी टाकू? काही युद्धही वादविवाद न करताही बुद्धीनं जिंकावी लागतं. काय म्हणालात बाबा? बुद्धीचं सांगत होतात का कोणाला? माझ्याकडे 50 वर्ष. गप्रे, आता वेळ आली बरं का. ग्रंथपाल म्हणून गेली 30 वर्ष नोकरी केले मी आणि ही मला बुद्धी बद्दल शिकवतीये. आता माझी कुशागर बुद्धी काय आहे ना हे हिला दाखवल्याशिवाय मी माझं आडनाव लावणार नाही कुलकर्णी म्हणून. सरकार आपलं आडनाव मंत्री आहे. पण जेव्हा बुद्धीबद्दल प्रश्न येतो ना तेव्हा मी माझ्या माहेरचंच आडनाव लावते. बरोबर बोलला तर मगाशी अगदी. इम्पॉसिबल. तनू चल चल, आपल्याला रेडी व्हायचंय ना, जाऊया. बाय बाबा. सरू, सुनेशी फारसं पटत नाही वाटतं तुझं. अगं तिला माझ्याशी पटवून घ्यावंच लागतं. या इथे मंत्र्यांची मी सरकार आहे, पण वाटत नाहीये तसं. तीच विरुद्ध पक्षाची गटनेता असल्यासारखी बोलत होती. छे ग. अगं मला सासू म्हणून स्वीकारताना तिला मानसिक धक्का बसलाय. आता तुला माहितीये मी किती शिस्तीची आहे ती. उठ म्हटलं की उठ, बस म्हटलं की बस. ह्याने ना तिचा मेंदू हल्ल्यासारखा झालाय. अगं आई ग, मग तू का थांबवलंस ग मला? नाही म्हणजे तिची थोडीशी मदत झाली असती, मी इन्व्हेस्टमेंट केलं असतं ना तिच्याकडे. अगं इन्व्हेस्टमेंट काय येते तिला? जे काय फायनान्स शिकले ना ते माझ्याकडून शिकलीये. म्हणजे अगं सध्या घराचा हिशोब नाही तिला नीट ठेवता येत. मी आहे म्हणून एक घर चालतंय, कळलं ना? आत्ताच बघितलं नाहीस का? उगीच रिक्षाला पैसे देत होती. आता माझ्या पिलूने तिला बाईकनी सोडलं म्हणून पैसे वाचले की नाही? 4-4 वेळा तिला पार्लर मध्ये जायला लागतं ना, म्हणून तुझ्यासारखे मासे गळायला लावते ती. पण मी असं कसं करू देईन तुझ्या बाबतीत? तू माझी बालमैत्रीण आहेस की नाही? चेहऱ्यावरनं अजिबात दिसत नाही ती तशी. आता चेहऱ्यावरून आमचे मंत्री रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असल्यासारखे वाटतात की नाही, पण आयुष्य गेलं कारकुनी करण्यात, ते सुद्धा कोऑपरेटिव्ह बँकेत. जोपर्यंत मी तुला सांगत नाही ना इन्व्हेस्टमेंट करायला, तोपर्यंत तिच्याकडे इन्व्हेस्टमेंट करायची नाही. चला चला, सकाळ झाली, कॉफी पिण्याची वेळ झाली. हे घ्या मावशी. तू ना अगदी माझ्या सुनेसारखी आहेस, गोड. नमस्कार करते. हा अगं ग राहू दे. छान छान संस्कार केलेत हो तुझ्यावर. आता काय सांगू तुम्हाला, आई बाबांची कृपा माझ्या. जपमाळ देऊ का आता? जपमाळ देऊ? हा
हे काय, माझं पिल्लू कुठे? टेरेसवर झोपलाय. टेरेसवर? हो, आता तुम्ही म्हणालात ना श्यामल मावशींची झोपायची व्यवस्था कर म्हणून पाठवून दिलं त्याला टेरेसवर. नाही म्हणजे तो आपणूनच म्हणाला आता तुमची नीट व्यवस्था नको का व्हायला, तो म्हणाला मीच जातो. बिचारा ग माझं पिल्लू, रात्रभर डासाने त्याला चावलं असेल, पार्टी केली असेल त्याच्या बरोबर. हो ना. जा जा जा, पिल्लूला म्हणून आत येऊन झोप आता. जा 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 जा. त्या मावशी. बरं ऐक 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 ऐक, काय हो? ते काम झालं ना की मावशीसाठी गरम गरम पाणी काढ. हा हो चालेल. बरं ऐक 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 ऐक, ते काम झालं ना की आम्हा दोघींसाठी कांदे पोहे कर. हो चालेल. ऐक 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 ऐक, ते झालं ना कपडे धुवून ठेवते, भांडी घासून ठेवते आणि मग पाय चेपून देते तुमचे. अगो बाई पाय. हो भाऊ काय आहे ना, यांच्या पायात गोळे येतात ना काम केल्यामुळे, मग ते दाबून दाबून काढावे लागतात रोज मला. हा हे कधी सांगितलं मी तुला? अहो आता सवय झालीये मला रोजची, असं काय करताय? हे जरा जास्त होतंय बरं का. अहो तुम्हाला सांगते, मी या घरात आल्यापासून ना काम करणारी बाई सुद्धा यांनी काढून टाकलीये. अगं किती कामं करून घेते तू सुनेकडनं, बिचारीला मानसिक धक्का नाही बसणार का? अहो नाही हो, असं काही नाहीये, मी खरं सांगते तुम्हाला, अगदी देवासारखी सासू मिळाली मला. चला कामाला लागा आता. हो नमस्कार करते. हो बरोबर, आशीर्वाद. हा जा 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 जा. नमस्कार कर. बघ बघ, आता कॉफी घेशील का? हा हा मी काय येते. दडपशाह सासू कुठे आहे? तुझ्या टिकली बरोबर शॉपिंगला गेले. व्हॉट? याला काय अर्थ आहे बाबा? अख्ख्या वीकेंडचं प्लॅनिंग मी करायचं आणि या सकाळी सकाळी माझ्या हक्काच्या माणसाला घेऊन शॉपिंगला जातात. बरं मला का नाही नेलं यांनी? बाबा मला का नाही नेलं यांनी? सांगतो, पहाटेचा फ्लॅशबॅक सांगतो. ली बाबांसाठी 2 सदरे आणि माझ्यासाठी की नाही अशी छानशी उबदार अशी एक शाल. हा आणि एक ब्लाउज पीस बघू ब्रोकेडवाला. आणखीन 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 बाबांसाठी कानटोपी. लिहितोयस ना काय रे? हो येतोय ना. हा बाबांसाठी ब्लाउज पीस आणि आईसाठी का? काय चाललंय काय चाललंय? हा बिनकामाचं काम करत बसतो रात्रभर आणि आमच्या कामाच्या वेळेला सावळा गोंधळ. आई हा गोंधळ नेहमी सावळाच का असतो ग? याला ना आपण गोरवायचं क्रीम द्यायला पाहिजे. वा 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 वा, क्या बात है, क्या बात है. ताबडतोब हे मराठी टाईप करून पाठव, मी लगेच सगळ्यांना फॉरवर्ड करतो. लावा अजून पूस लावा तुम्ही. आला एक दिवस तुमचा हा मोबाईल ना असं उकळता तेलात कढईत घालणार आहे आणि चांगलं असं 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 करणार आहे. काय लिहिलं माहितीये का लिस्ट मध्ये? बाबांसाठी ब्लाऊज पीस असं लिहिलं लिस्ट मध्ये बघा. हो त्याला मार. अहो काय चाललंय तुमचं? मी ना प्रभात फेरी करता पण इतक्या सकाळी सकाळी कधी उठलो नाही. आणि आत्ताच का जायचंय शॉपिंगला इतक्या पहाटे पहाटे? ते दुकानदार पण साखर झोपेत असतील आणि तुला जायचंच आहे तर अंकिताला घेऊन जा ना. मला काय? अरे आई माझी माझी पाठ म्हणजे काय बॅटल ग्राउंड आहे का? तुला वाटेल तेव्हा हँड ग्रेनेड फोडायला. मग काय काय तर म्हणायच्या बायकोला घेऊन जा शॉपिंग करायला. कशासाठी? अहो पैसे उधळून येते ती. समोरचा जी किंमत सांगेल ना त्या किमतीला उचलून आणते वस्तू सगळ्या. जरा जरा म्हणून बार्गेन करत नाही होती. शंतनू बरं झालं तू सासूबाईंना त्यांना वाटत असलेला भिंतीचा रंग सांगितलास. अरे मला वाटलं खरं खरं सांगतोयस की काय. याचा अर्थ कलर ब्लाइंड होण्याची सुरुवात 1-1.5 वर्षापासून झालेली दिसते. शंतनू आता आपल्याला सासूबाईंची काळजी घ्यायला हवी रे. तुला माहितीये का मी एका सर्वे मध्ये वाचलं होतं, जे लोक 50 नंतर अचानक कलर ब्लाइंड होतात ना त्यांची 1-1.5 वर्षात दृष्टी जाते. तनू सासूबाई फक्त कलर ब्लाइंड नाहीत तर ब्लाइंड होत चालल्या आहेत. काय? आई ब्लाइंड होणार आहे? हो ना तनू. त्यांचे 40 वॉटचे बल्ब हळूहळू 0चे होतील. दिवाळीत आणलेल्या स्वस्तातल्या तोरणासारखे फडफड फडफड फड फड ऑफ.
बंद. त्यानंतर त्यांच्या समोर हॅलोजन जरी लावला ना तरी त्यांच्या डोळ्यासमोर अंधारच असेल तनू. पण तुझे उपकार कसे मानू कळत नाही हा मला. तुझ्या प्रँकमुळे निदान मी डॉक्टरांकडे तरी गेले आणि हे पुढचं सगळं कळलं तरी. पण म्हणूनच मला दिसेन असं व्हायच्यात मला हे सगळं जग बघून घ्यायचंय, डोळे भरून बघायचंय. ही लिस्ट. कसली लिस्ट? जगातली 7 आश्चर्य आणि महत्वाची ठिकाणं. ही सगळी ठिकाणं मला अशी डोळ्यात भरून घ्यायची आहेत. सरिता, अगं जग फिरायचंय पण एवढे पैसे कुठून आणणार? ते काही मला ठाऊक नाही. हा, ते तुमचं तुम्ही बघा. आणि हो पिलू, मला दिसेन असं व्हायच्या आधी माझ्या नातवाचा चेहरा मला दाखवशील ना रे? हो आई, मी वचन देतो तुला. मी आजपासूनच त्या मोहिमेला लागेल. ठरलं तर मग माझे आय फेल होण्या अगोदर आयफेल टॉवर आणि नातवाचा चेहरा बघणार मी. सासूबाई ऐका ना, काही नाही होणार तुम्हाला. आपण शोधूया ना दुसरा कोणीतरी डॉक्टर, उपचार होईल काहीतरी. आणि आय एम सॉरी हो, मी उगाचच बावळटासारखा काहीतरी प्रँक वगैरे केला. पिलू, बघितलंस ना, तुझ्या बायकोच्या डोळ्यात पाणी आलं. रडवलं मी तुझ्या बायकोला. अगं तू लाख खोडकर असशील ग, पण तू ज्या शाळेत शिकतेस ना त्याची हेडमास्टर आहे मी, कळलं ना? तू जो प्रँक केलास ना त्याच्या क्षणभरासाठी का होईना पण मी अडकल्या तुझ्या चक्रव्यूहात. सरकार, मग ते रिपोर्ट फेक होते? नाही, अंकिताच्या प्रँकमुळे मला रात्रभर झोप आली नाही. सतत मला हीच चिंता भेडसावत होती की खरंच आपल्याला दिसेना असं झालं तर. पण सकाळी उठल्यावर कळलं की अरेच्छा, आपल्याला तर दिसतंय असं काही नाहीच आहे. मग मात्र एक आयडिया माझ्या डोक्यात आली आणि ती मी कृतीत उतरायचं ठरवलं. म्हणजे बघा, मला दिसेना असं झालं तर काय होणार, म्हणून मी नेत्रदान करायचं ठरवलेलं आहे. म्हणजे मी आणि पिलूनी तरी केलेलं नेत्रदान, म्हणजे माझे डोळे कुणाला तरी मिळाले तर निदान त्याच्या अंधारलेल्या या जगात तरी त्याला प्रकाश मिळेल ना थोडा तरी. त्यामुळे मी नेत्रदान केलंय आणि माझ्या पिलूनी सुद्धा केलेलं आहे. Yes. आता तुमचं तुम्ही बघा बुवा काय करायचं ते. माझ्यामुळे जर एवढं चांगलं कार्य घडत असेल तर ऑब्व्हियसली मी सही करणार ना. सही कर तू, पण सगळं क्रेडिट स्वतःला नको घेऊस. का? मी प्रँक केला नसता तर तुम्हाला एवढं भारी काम सुचलं असतं का? नाही, तू भले प्रँक केला असेल ग, पण नेत्रदान करण्याची सद्बुद्धी माझ्याकडे आहे ना, ती बुद्धी तुला नाहीये. सासूबाई, माझ्या बुद्धीबद्दल असं काही बोलायचं नाही. हा, काय करशील, मी बोल. माझ्याजवळ ना तुमच्यासाठी एक ऑफर आहे, एक्सचेंज ऑफर. मी कसं लग्नानंतर तुमची मुलगी इथे आली ना आमच्या घरी राहायला, आता मी तुमच्या घरी येतो. कारण या सगळ्या त्रासात सुटका करून घेण्यासाठी तोच एक उपाय उरलाय माझ्याजवळ. दुसरा कुठला उपायच नाही. उपाय आहे बाबा. ओ बाबा, इथे काय करताय तुम्ही? तू जी शांतता बाहेर शोधतोयस ती मला इथे मिळते. येतोयस? नाही, तुम्ही उपाय सांगा. जालिम आहे. या दोघींना सरळ करण्याकरता जालिम उपायच लागणार आहे. बोला. नाही झेपणार तुला बाळा, धाडस करू नकोस. बाबा, या दोघींची भांडणं थांबवण्याकरता ना मी वाटेल ते धाडस करायला तयार आहे. तुम्ही मला उपाय सांगा. तू म्हणतोयस म्हणून सांगतो, नीट कान देऊन ऐक. तू एक नंबरची टव्वाळ पोरगी आहेस, माहितीये का? एक नंबरची टव्वाळ. सतत डोक्याला अशी भोण सुरू असते तुझी. अरे तुझ्यापेक्षा तर ती माशी बरी अशी कानाजवळ येऊन करते. आपला पिल्लू आज असं का बोलतोय हो? काय झालंय पिल्लूला? मला कशाला विचारते? तुमच्या दोघींमुळे झालंय हे. तुमच्या दोघींच्या कटकटीला वैतागून तू आज दारू पिऊन आलाय.
शंतनू असं करेल असं कधी मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मी घरात शांतच असते हो. हीच त्याला सारखी सारखी फटकाय बोलत असते, टोचून टोचून बोलत असते. अजूनही तुम्हाला मलाच बोलायचंय का? तुम्ही भांडायला सुरुवातच आता जो गोळी भांडायला सुरुवात करायला त्याला डायरेक्ट घराच्या बाहेर डायरेक्ट घराच्या बाहेर काढेल ना मी. ते आपली रोजची कटकट 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 कटकट. बापरे, आता इथेच? अरे अरे जर तुला सांगितलं की भाजी गणली आहे तर एक्सेप्ट करायचं ना, भाजी गणली आहे ते. ए म्हातारे, तुला भाजी येत नाही. बर पिल्लू, मला भाजी करता येत नाही. आणि हरकत नाहीये, तुला जर यांची भाजी आवडत नसेल तर मी करीन रोज, काहीच प्रॉब्लेम. तुझं काय ग मध्ये? तुझं काय मध्येच? काय नाही. अरे अरे तुझ्या भाजीत तर साधं मीठ सुद्धा नसतं. कधी भाजीत मीठच नसतं, कधी खूप जास्त तिखट असतं. मला एक सांग, तुझ्या आईने काय तुला फक्त उलट कसं बोलायचं हे शिकून बोलावर चढवलं होतं का ग? अगदी बरोबर बोलतोयस, अगदी बरोबर. ह्याच्या भाजीत कधीच मीठ नसता. सासूबाई, माझी भाजी काढू नका, तुमची फसल बघा काय करते. नको, वेणबाई फुटतील ना. असं नाही करायचं शोना बंडू, असं नाही करायचं. शंतनू शंतनू शंतनू, असं नाही करायचं. ठेवून द्या बघू जागेवर. चला 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 चला, आता झोपायला जाऊया ना आपण शोना. थांबरायचं सांगितलं ना. महाराज, आपण झोपायला चलूया का? तुम्ही सांगणार का मला? तुम्ही सांगणार? मी ठरवेन मला कधी झोपायचंय, मला कधी उठायचंय. ते मला कोणी काहीच सांगायचं नाही. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. नाही कोणी सांगत आहे. मी विचारते तुला, तुला झोपायचंय का आता? मला झोपायचंय. मी झोपायला चाललो. मी झोपायला चाललो. हळू पडशील, झोपायला अनु पडशील रे, हळू. नाही अंकू अंकू आई अंग. अरे अरे थांबा तुम्ही. अरे काय दारू पिता? अरे तुम्ही अरे नका पिऊ. अरे अरे चल हटाओ, चल वंटास की गोली ले. चल 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 चल. आई अगं, हे काय प्रकार आहे? अरे काय गरज आहे तुम्हाला हे सगळं करायची? का तू काल दारू पिऊन आला तर आम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता, मग आम्ही आज दारू प्यायल्यावर काय प्रॉब्लेम आहे? अरे थांबा प्लीज. टाइम प्लीज. हा टाइम प्लीज. हे बघा हे बघा. ऐका मी दारू नव्हतो प्यायलो, मी नाटक करत होतो. तुमच्या दोघींची भांडणं थांबावीत म्हणून मी नाटक करत होतो. पण तुम्ही सिरियसली दारू पिताय, असं नका करू प्लीज प्लीज. अरे 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 नका दारू पिऊ प्लीज. त्यात दारू नाहीच आहे. काय? कोकम सरबत आहे त्यात. मामा काय हो? हे कोकम सरबत आहे? पिऊन बघ. हो मग तू एकटाच नाटक करू शकतोस का? आम्ही नाही करू शकत? अरे काय रे हा, दारू पिण्याचं नाटक करून आईला फसवतोस तू? तुम्ही दोघी भांडतातच एवढ्या, काय करणार काय मी? आम्ही भांडतो? नाही आम्ही भांडतो, पण म्हणून तू दारूचं नाटक करायची काहीच गरज नाहीये. आणि मला काय म्हणालास रे, टावाळ पोरगी? मला म्हातारी म्हणाला. म्हातारी हसताय काय? हा, आईला म्हातारी म्हणतो. आईला म्हातारी. आई मारू नको, आई मारू नको. तुझा हात जाम लागतो. अगं मारू नको. थांबा. अरे नका मारू त्याला. त्याला दारू पिऊन नाटक करायची खूप हौस आहे ना, मग त्याला ही सरबताची अख्खी बाटली पिऊ दे. अरे देवा. अरे नाही जमणार मला. अरे नाही जमणार मला. बाबा हो वाचवा ना बाबा. बाबा नाही. मी तुला सांगितलं होतं विषाची परीक्षा घ्यायला जाऊ नकोस.